तुझ्यात जीव रंगला। आपला पाऊस आजारी पडत नाही आणि मला तर अजिबात नाही। पहिलवानांना पाऊस सहन नाही झाला वाटतं। हे पहिल्यांदाच झाले तुमच्यामुळे। तुम्हाला भिजायला द्यायला नको होतं। तुम्ही भिजू दिलं नसतं तर पावसातला तो छान अनुभव मिळालाच नसता। आणि एका छान अनुभवासाठी थोडासा त्रास झाला तरी काही हरकत नाही। हरकत चपलाचं माप कसं ओळखायचं? राणा मग तू एक काम कर की सर। तुम्ही इथे काय करताय? ताप आलाय का नाही ते बघत होतो। असं पायाला हात लावून? हा म्हणजे पायात ताप उतरलाय का नाही ते बघत होतो। पायात? ते समजा जाऊ दे हो, तुम्ही झोपा निवांत। आता कसं पाय लांब करून झोपलं होतं तसं झोपत तुम्ही झोपा। हो नाही माझी झाली झोप। अहो माणसाला बरं नसल्यावर त्यांना झोपायचं असते। तुम्ही झोपा नाही तर दुकान बंद व्हायचं। काय हो? सगळे खाली एकत्र बसलेत आणि तुम्ही मला इशारे कसले करताय? असं लहान मुलासारखं वागणं चांगलं वाटतं का? अहो मी माझ्या बायकोला बोलवतो, आता उगा घाबरायचं कशाला? अच्छा मग आबांसमोरच म्हणायचं ना, बायको चल तुझ्याकडे काम आहे माझं। पण तिकडून पळाला आणि लपून लपून मला इशारे करताय। ते घाबरलं म्हणून नाही काय, जरा लाज वाटत होती। हो लाजायचंय काय त्यात? तुमचं आपलं काहीतरीच। सांगा कशाला बोलवलं त्या बायकोला? काही हवंय का? उलट मीच देणार आहे। काय? तुम्ही पहिला डोळा बंद करा। आता आणखी काय नवीन? अहो करा म्हणल्यावर तुम्ही नेहमी प्रश्न काय विचारता त्यो? ही तुमची शाळा नाही, तुम्ही डोळा बंद करा। बापरे तुम्ही पण ना। तुम्ही पहिला डोळा बंद करा। करते। आता उघडा डोळा। अरे वा छान आहे तो। माप पण अगदी परफेक्ट आहे। पण तुम्हाला माझ्या पायाचं माप? हे समजा कशाला करायला? जे आहे ते खाल्लं असतं की मी। आज बायको खुश आहे ना तुमची, मग गरम गरम जेवण।
याला म्हणतात सुख. काय? जीवाला जीव देणारी बायको, चांगलं चमचमीत जेवण, अजून काय बी नको राहण्याला. बस झालं? एवढ्यातच खुश तुम्ही? नाही म्हणजे घरातली माणसं बी पाहिजेत सोबतीला. आता घर म्हणलं की समधी आलीच. आता एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपण दोघच असून काही उपयोग नाही. संसार सुखाचा करायचा असेल ना तर आपल्या बरोबरच इतर माणसंही महत्वाचे. सगळे आपले असायला हवेत. आपल्या घरातले समधे आपलेच आहेत की. हो. मुंबईकडे बी लाईट जाती कधी कधी, पर गावासारखा अंधार का तिकडे पडत नाही बघा. काही बी म्हणा, शहरातलं गणितच भारी असतंय बघा. अंधारात गाव किती शांत वाटतंय ना. वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत, निसर्ग अनुभवता येतोय. हाही अनुभव छान आहे. तुम्ही घेतला होता हे अनुभव? एकदा यांनीच घडवून आणला होता. मला मस्त काजवे दाखवले होते. मला गीता काकींचा फोन आला होता म्हणून आले मी. हो हो ये ना. विक्रांत त्या म्हणत होते की ईशा माझी आठवण काढत होती. आज हम कह रहे हैं ना, कल को रिश्तेदार और मोहल्ले वाले कहेंगे कि बहू में क्या दोष है, इसकी गोद अभी तक भरी क्यों नहीं। सरला का बच्चा ना होना हमारे लिए कोई समस्या नहीं, हमारे लिए सबसे बड़ी समस्या है आप और आपकी गलत सोच। आपल्या हॉटेलवर कर्ज आहे. देर इज वन गाय गौरव, तर त्याने कुठून तरी फायनान्सर मिळवला आणि त्यांना आपल्याला महिन्याभरात रक्कम परत करायची. काय त्रास द्यायचा तुझे, तुलाच एक दिवस पश्चाताप होईल. एक दिवस तुलाच तुझं हे दुकान बंद करायला लावते की नाही बघ. बघू ना. पुढच्या 15 दिवसात 15 दिवसात तुझं दुकान बंद करते की नाही बघ. शब्द आहे माझा. बायको कशी पाहिजे? कशी? जीजी म्हणती तशी एकदम खमकी, माझ्या घराला सांभाळणारी. हा दिसायला देखणी नसली तर चालेल ना, पण मनानं अशी सुंदर पाहिजे ना की तिचा चेहरा जिवारी कोरावा असं वाटलं पाहिजे. आता कुठं शोधायची अशी पोरगी? शोधल कशाला पाहिजे, एकदा वर्दीत तर येऊ दे मला, मग बघ कशी येते माझ्या माग माग. होय बघू की. बघशीलच तू. म्हणजे तुम्ही दुकान बंद केलं हो ना, आणि मग फोन आला ना, आणि मग प्रेमाचा दरवाजा उघडला. त्यांचा निर्णय असेल, ती म्हणाली की तो माझा निर्णय. बरोबर. मग हो असो किंवा नाही असो. मग दादानी काय केलं? आता लवकर सांगा, छातीत माझ्या धडधडायला लागल्या.